अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सध्या सुरू झालेली आहे। नातेवाईकांच्या डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह त्यांना देण्यात येणार आणि आतापर्यंत मृतांच्या 192 नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे। तर सध्या रुग्णालयाच्या बाहेरून माझे सहकारी कृष्णा सोनारवरकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? काय सध्या तिथे चाचण्या केल्या जातात? सुमित, मी सध्या अहमदाबादच्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे, जिथे जे काही मृतक आहेत त्यांच्या नातेवाईकांना इथे बोलावण्यात आलेलं आहे आणि एका वेगळ्या हॉलमध्ये या सगळ्या नातेवाईकांना ठेवण्यात आलेलं आहे। तिथे त्यांच्या डीएनएसाठी सॅम्पल्स घेतले जात आहेत आणि आत्तापर्यंत सकाळचा जो काही आकडा होता तो 192 पर्यंत होता, मात्र हा आकडा आता वाढल्याची माहिती मिळते आहे। रुग्णांचे जे काही मृतक आहेत त्यांचे नातेवाईक लांबूनहून येत आहेत आणि हळूहळू डीएनएचे सॅम्पल्स देताना पाहायला मिळत आहेत। मात्र आत्तापर्यंतची सगळी जर माहिती बघितली, हॉस्पिटलमधली जर सगळं आत्तापर्यंत डॉक्टरांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार जर बघितलं तर अजूनपर्यंत एकही मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आलेला नाही आहे, कारण जे डीएनएसाठी सॅम्पल्स घेतले गेलेले आहेत त्याचे सॅम्पल्स पुढच्या तपासणीसाठी लॅबोरेटरीला पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ते जोपर्यंत त्याचे रिपोर्ट्स येत नाहीत किंवा जोपर्यंत ते मॅच होत नाहीत तोपर्यंत एकही मृतदेह जो आहे तो या ज्या मृतकांच्या नातेवाईकांना दिला जाणार नाहीये। काही जखमी आहेत त्यांच्यावरती सुद्धा या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हॉस्पिटलमध्ये आलेले होते, तिथे जखमींवरती उपचार सुरू होते, त्यावर तिथे त्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यावेळी एअर इंडियाच्या कालच्या दुर्घटनाग्रस्त फ्लाईटमध्ये जो एकमेव प्रवासी होता जो आता जिवंत आहे, विश्वकुमार, त्याची सुद्धा भेट घेऊन त्याची सुद्धा चौकशी केली, त्याचबरोबर त्याचे उपचार सुरू आहेत, त्याची सुद्धा माहिती पंतप्रधानांनी घेतलेली आहे। काल अमित शहा या ठिकाणी आलेले होते, त्यांनी सुद्धा मृतकांच्या नातेवाईकांशी संवाद साधलेला आहे, त्यांना धीर दिलेला आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि पुढच्या हॉलमधली जी दृश्य आपण पाहतोय त्या हॉलमध्ये बहुतांश जे लोक आहेत ते मृतकांचे नातेवाईक आहेत। डीएनए सॅम्पल दिल्यानंतर त्यांना इथे थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांची सगळी जी काही खबरदारी आहे किंवा जी काही व्यवस्था आहे तिथल्या प्रशासनातर्फे घेतली जाते आहे। डॉक्टरांची एक टीम आहे, जी टीम सातत्याने या सगळ्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे आणि जोपर्यंत हे रिपोर्ट्स येत नाहीत तोपर्यंत हे मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांना सोपवले जाणार नाहीयेत। मात्र आत्ताची ही सगळी दृश्य आपण पाहतोय, काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हॉस्पिटलमध्ये भेट दिलेली होती, त्याचबरोबर जखमींवरती जे उपचार सुरू आहेत ते जखमींशी सुद्धा संवाद साधलेला होता आणि विश्वकुमार जो एअर इंडियाच्या कालच्या दुर्घटनाग्रस्त फ्लाईट मधला एकमेव जिवंत प्रवासी आहे त्याची सुद्धा चौकशी करून त्याची सुद्धा भेट जी आहे ती पंतप्रधानांनी घेतलेली आहे। मात्र आता आपण पाहतो या हॉस्पिटलमध्ये जो एक वेगळा सेक्शन या मृतकांच्या नातेवाईकांसाठी बनवण्यात आलेला आहे, तिथे सगळे नातेवाईक आतमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून जे डीएनएचे सॅम्पल आहेत ते या नातेवाईकांचे घेतले जात आहेत आणि पुढच्या ज्या काही तपासण्या आहेत त्या तपासण्या केल्या जात आहेत। जवळपास 72 तासांचा वेळ या सगळ्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे। जोपर्यंत हे रिपोर्ट्स येतील तोपर्यंत तुम्हाला इथं थांबावं लागेल अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे 72 तासामध्ये जसे जसे रिपोर्ट्स येतील आणि ज्या ज्या मृतदेहासोबत ह्या डीएनएच्या चाचण्या किंवा डीएनएचे जे नमुने आहेत ते मॅच झाल्यानंतर त्या कुटुंबियांच्या ताब्यामध्ये तो मृतदेह जो आहे तो दिला जाणार आहे। आतापर्यंत जर आकडा बघितला तर 250 पेक्षा जास्त प्रवाशांच्या यामध्ये 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, एक जिवंत आहे आणि ज्या हॉस्टेलच्या भागामध्ये हे एअर इंडियाचं विमान कोसळलं त्या हॉस्टेलमधील एमबीबीएसचे काही विद्यार्थी आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू झाल्याचा त्यांचाही आकडा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो आहे। अजून सुद्धा घटनास्थळी आपण पाहतोय की शोधकार्य सुरू आहे, एक मोठी मोहीम एनडीआरएफ आणि इतर सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून राबवली जाते। दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जर दृश्य बघितले झाले तर जे प्रवासी मृत झालेले आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक लांबूनहून हळूहळू येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे डीएनएचे सॅम्पल जे आहेत ते हळूहळू घेऊन पुढच्या ज्या काही चाचण्या आहेत त्या पार पडत आहेत। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी एक शोकाकुल वातावरण आहे, प्रत्येकानं आपल्या